वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्डचा जो आज आपला बोर्ड एक्झामचा पेपर झालेला आहे तर त्याचे आपण ॲन्सर्स बघायला सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन होता रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज. इसेन्शियल कमोडिटीजवर रेट ऑफ GST किती असतो? 0%. हे जर तुम्ही लिहिलं असेल ऑप्शन सी 0% इज करेक्ट वन. ओके. आता सेकंड बघूया क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनमध्ये याच्यात इथे जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चनमध्ये काय होतं, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यातलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलं नाही आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये बघितलं तर x² काय होईल, कॅन्सल होईल आणि फक्त एवढंच राहील 4x इज इक्वल टू 11. त्यामुळे ऑप्शन ए इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, ऑप्शन ए त्याच्यामध्ये करेक्ट आहे. त्याच्यानंतर 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. तर वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर याच्यात जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली, ओके, 4 1 जा 4 प्लस 5y इज इक्वल टू 19 येणार आणि प्लस 4 इकडे येऊन काय होणार, मायनस, म्हणजे 5y इज इक्वल टू 19 मायनस 4 म्हणजे 15 येणार. तर वायची व्हॅल्यू किती येणार, 5 3 जा 15 म्हणजे वायची व्हॅल्यू येणार 3. तर याच्यातलं प्लस 3 व्हॅल्यू येणार. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. त्याच्यानंतर सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3चे पहिले 5 मल्टिपल्स. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, ओके, 3 4 जा 12, त्यानंतर 3 4 जा 12, 3 5 जा 15. तर या सगळ्यांची जर ॲडिशन केली 3 + 6 9 येणार, 9 + 9 येणार 18, 18 + 12 ते येणार 30 आणि 30 + 15 म्हणजे किती येणार, 45. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, ऑप्शन ए. तुम्ही एसएनचा वगैरे फॉर्म्युला पण वापरायची गरज नाही, फक्त 3 6 ओके 9 त्याच्यानंतर 12 आणि 15. तर या सगळ्यांची जर ॲडिशन केली 9 18 12 30 आणि प्लस 15 45. दॅट इज द करेक्ट वन. ओके. आता नेक्स्ट जर बघितलं आपण इथे ऑन अ सर्टन आर्टिकल रेट ऑफ GST इज 9%. CGST 9% आहे, तर त्याच्यात डबल असणार. 9% त्याच्या डबल किती येणार, 18%. म्हणजे पहिल्याचा आन्सर किती आलं, 9च्या डबल 18%. ओके. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर एक्स किती येणार, dx/d म्हणजे -42. पहिला फॉर्म्युला लिहायचा dx/d, एक्स इज इक्वल टू dx/d. दुसऱ्याचं बघतोय आपण, -42ला तिथे किती व्हॅल्यू आहे बघा, तर ती व्हॅल्यू आहे, जस्ट मिनिट, -42ला -3ने डिवाईड करायचं. तर काय होणार, 14ला केल्यावर 14 येणार आणि मायनस मायनस प्लस म्हणजे आन्सर येणार 14. सेकंडचा आन्सर येणार 14 आणि प्लस 14 येणार, दोघं मायनस होणार. 2 कॉईन्स आर टॉस्ड. 2 कॉईन जर टाकले तर काय काय येणार याच्यामध्ये, HH HT TH आणि TT. तर हे सगळे येणार त्याच्यामध्ये. परत हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर पहिल्यांदा काय येणार, -y², इकडे येऊन काय होणार, +y². ओके. ते झाल्यानंतर इथे लिहितो मी खाली, -y² होणार +y² म्हणजे y² 2 आहे तिथेच आहे, +2 आहे आणि +10 सुद्धा इकडे येऊन काय होणार, -10 इज इक्वल टू 0 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके. तर हे पहिला नंबर क्वेश्चन नंबर 1चे झाले आन्सर. आता क्वेश्चन नंबर 2चे बघूया नेक्स्ट व्हिडिओ.